तर बघ आज आपला व्लॉग सुरू होता डायरेक्ट आपल्या घरून आणि आज माझ्या बहिणीचा बर्थडे जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेलमध्ये बघितलं तर आज माझ्या बहिणीचा बर्थडे नाही आहे, आज माझ्या आत्याचा बर्थडे. कारण मला बहीण नाही म्हणून मी माझ्या आत्यालाच बहीण मानून घेतो आणि दरवेळेस ती म्हणजे जेव्हा रक्षाबंधन असतो ना त्या ती मला राखी बांधते दाखवतो मला. ही आहे माझी राखी म्हणजे माझ्या बहिणी आत्याची राखी. तर आज आपल्याला त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला ती आली बर्थडे सेलिब्रेट करायला स्पेशल नंदुरबारमध्ये आणि मग आपल्याला जायचं आहे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला जाऊ म्हणजे जातो आता तिकडं आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही कसं बर्थडे सेलिब्रेट करत होते. बघा मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट हॉटेलमध्ये. बघा मी कपडे बी चेंज नाही केले म्हणून कपडे चेंज करून डायरेक्ट तुम्हाला परस्पर डायरेक्ट तिथं भेटतो हॉटेलमध्ये. चला आता पोचून गेलो आपण रिसॉर्टच्या मध्ये. ते रूम शोधते म्हणजे कुठं जेवण करायचं ते बघतो ना कुठं चांगलं म्हणजे आपल्याला भेटेल तिथं बसू दाखवतो तुम्हाला ते सर्व. आणि बिल तर ती काय अशी चेक करत होती जशी की ती काय एकदम पैशावाली पाहिजे. आणि माझ्या तोंडाच्या मोठ्याने दाखवत होतो कारण की ना पावसामुळे मी पूर्ण ओलावून गेलेलो होतो. आता ऑर्डर चालू आहे त्यांची म्हणजे काय काय ऑर्डर द्यायची म्हणजे करते ती तर दाखवतो मी. आणि बघा केक पण येऊन लागलेला आहे असं काही केक आहे वायफी नाव आहे त्याच्यावर. आता आमची पैशावाली काय होऊन गेली ऑर्डर करते पिझ्झा मागवते ती. आता दाखवतो मी तुम्हाला. आता केक कापायची तयारी चालू आहे आमची. केकचं दाखवतो तुम्हाला. नाही तुम्ही खाणार तुझ्या बर्थडे तुम्ही खाणार फोटो घेऊ ना आता आम्ही खाऊ घालतो ना आमच्या कसे घेते फोटो घे ना नाही थांब नाही ते आम्ही तुला खाऊ घालतो तू नको खाऊ घालतो एक लांबून घेऊन घेतात थांबा एक लांबून व्हिडिओ घेऊन घे पहिले काढू ना पण लांबून व्हिडिओ घेऊन घ्या मग येईल ना पप्पा त्याच्यात आडवा घे तिकडे ठेवून आणि याच्यात उभा घे याच्यात हा तिकडे ठेव ना दोघं याच्यात घे असं. आणि फायनली आमचा बर्थडे सेलिब्रेट होऊन गेला होता आणि आम्ही आमची ऑर्डर मागून घेतलेली होती. आणि हा ते फोटो काढायला थोडं इकडं तिकडं म्हणजे किचकिच होऊन गेलेली होती तेवढं फक्त सहन करून घ्या तुम्ही. आम्ही मागवलं होतं मंचुरियन मंच सूप पनीर चिल्ली आणि डोसा. आणि हिची फक्त ऍक्टिंग बघा ऍक्टिंग तर अशी करत होती म्हणजे एकदम मालदार पार्टी हो पण रिअलिटी तुम्हाला माहिती आहे आता. आणि बर्थडे सेलिब्रेट आमच्या होऊन गेला होता खाल्लं पण गेलं होतं आणि आम्ही जात होतो आता स्विमिंग पूल बघायला म्हणजे ना पाऊस पडलेला होता म्हणून आम्हाला तिथेच बसायचं होतं पण बसू नाही शकलो होतो आम्ही म्हणून बघायला चाललो आता. आणि आता पूर्ण आवर होऊन गेली ते म्हणून बुलेट काढली आणि याने स्कूटी काढली आणि आमची तयारी होऊन गेली ती घरी जाण्यासाठी. पण तर एक इथं प्रॉब्लेम होऊन गेला. आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत चाललो गेलो पण आमचा केक इथं राहून गेला. बघतोय आता घेतो थांबा केक. अंकल ओ केक रह गया था यहाँ पे केक 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 यहाँ पे रह गया था. केक घेतला गेला आपला आता. हां हां आता मी चाललो घरी. केक घेतला गेला बरं आम्हाला लक्षात आलं नाही तर केक इथं राहून गेला असतं आमच्या बरोबर असतो घरी. आता वाट बघतोय आता व्हिडिओ काढा काय आणि मग तिकडून आपण पोहोचून गेलो तो खोड्या मातेचे दर्शन करण्यासाठी कारण की ते एवढ्या लांबून नंदुरबारला आली बर्थडे सेलिब्रेट करायला म्हणून खोड्या मातेचे आम्ही दर्शन करून घेतले होते. तर फायनली आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून गेलो. खूप जास्त मजा आली. आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला हॉटेलमध्ये गेलो होतो बाबर रिसॉर्टला आणि तिकडं बर्थडे केला केक कापला आणि
आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेलवाला आयकॉन पण दाबून द्या. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.